नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यातील कोटनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, खासदार नरेश मस्के, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक राजेश मोरे, योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, मीनल संखे, नगरसेवक सुधीर कोकाटे आदी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जयंती दिनानिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचं कौतुक केलं. शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रानं घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा त्यांनी विशेष उल्लेख करत अभिनंदन केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं पंतप्रधानांचा देशाचे लाडके भाऊ असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीनं केंद्र सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी केंद्राच्या कामगिरीचं कौतुक केलं. लोकशाही आघाडीमधील तिसरा मोठा घटक पक्ष असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भविष्यातही विकासाभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका कायम राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता ते मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील लाडका भाऊ म्हणून जशी माझी ओळख आहे तशी आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज या संपूर्ण महिला आरक्षणामुळे संपूर्ण देशातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ होतील आणि याचाही आनंद आहे आम्हाला. देशातील सर्वात मोठं 900 बेड्सचं सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे. आता त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सर्वात पहिलं हॉस्पिटल आहे देशातलं ज्याच्यावरती एअर ॲम्ब्युलन्स उतरणार आहे. अत्याधुनिक अशा प्रकारचं काम जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटलचं होतं आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्हास्तरीय हॉस्पिटल आहे आणि यामध्ये हे 900 बेडचं हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीचं होतं आहे आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरेल आणि त्यामुळे हे युद्ध पातळीवर जलद गतीने हे झालं, त्याबद्दल मला समाधान आहे. ठाणेकरांना, जिल्ह्यातल्या लोकांना याचा फायदा होईल. आरोग्यासाठी हिंदी शॉर्ट में जो है आपने पीएम मोदी आनंदनगर कोपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं नूतनीकरण. आनंदनगर कोपरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर या चौकाचं उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी हजारो भीमसैनिक आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नरेश मस्के हे नगरसेवक असताना या चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव देण्यात आलं होतं. त्यावेळी शिवशक्ती आणि भीमशक्तीचं प्रतीक म्हणून येथे भव्य शिल्प उभारण्यात आलं होतं. आता नव्याने या चौकाचं नूतनीकरण करण्यात आलं असून त्यामध्ये अधिक आकर्षक आणि ऐतिहासिक संबंध असलेलं शिल्प साकारण्यात आले. या नव्या शिल्पामध्ये महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाचा ऐतिहासिक संघर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी आरमाराचं प्रभावी दर्शन घडवण्यात आले. सामाजिक समता, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचा संदेश देणाऱ्या या दोन महान शक्तींचा संगम या शिल्पातून प्रकर्षानं जाणवतो. त्यामुळे शिल्प परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. हे शिल्प आशुतोष नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून साकार झालं असून त्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. तसंच खासदार नरेश मस्के यांच्या निधीतून या शिल्पाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी जितेंद्र आव्हाड, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बनकर, ठाणे विभागचे उपसंपादक आनंद कांबळे, शिवसेनेचे विभाग प्रमुख रमण बटवले तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे आनंदनगर कोपरी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सामाजिक ऐक्य आणि ऐतिहासिक वारशाचं जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकाला आपण नामकरण केलेलं आहे आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती एकीचं एक प्रतीक म्हणून
बाबासाहेबांचा 14 तळ्याचा सत्याग्रह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार याचा संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही शिल्प उभारलेलं आहे आणि सगळ्यांना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रीकरणाचा मंत्र या शिल्पाच्या द्वारे या आनंदनगरला आम्ही दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, भव्याची मिरवणूक निघालेली आहे, काय अन्यायांना शुभेच्छा द्या? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो जगाला नारा दिला, आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना आपण शिकवलं पाहिजे आणि समाजामध्ये उभं राहण्याकरता मजबूतपणे सिद्ध करायला पाहिजे. मी हाच संदेश आमच्या भागातील लोकांना देईल. माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे, समोर माझं घर आहे, की माझी सर्व लोक आहेत यांच्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे आणि कायम 14 एप्रिलला मी या ठिकाणी जयंतीला या ठिकाणी उपस्थित असतो. की माझी जनता आहे, यांच्यामध्ये लहानाचा मोठा झालो आहे. हा नरेश मस्के कितीही मोठा झाला तरी कायम तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्या बरोबर राहणार आहे. हा एक संदेश मी आमच्या लोकांना देणार. गेली 5 दशकं सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरतं. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या खाडीतील गाळ काढून खाडीलगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण आदी कामं करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळे आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं होतं. गेल्या काही दशकात या खाडीचा गाळ उपसण्यात आला नसल्यानं खाडीची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तसंच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, अरिफ बडगुजर आदीही उपस्थित होते. या खाडीलगतच मुख्य ठाणे वसलं असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. तसंच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे. ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे, कारण खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे. त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं. या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता. तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल आणि भरती ओटीच्या वेळेला ओटीला ह्या बघा ना, आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही तो धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते. आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. हे निश्चित आहे की हा गाळ काढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे, परंतु त्याची पाहणी करून त्या कशा पद्धतीने ते काढायचं हे सगळं त्यांनी तयार करायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर या खाडीतला गाळ जो आहे तो काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यानंतर सुशोभीकरणाच्या संबंधी देखील या ठिकाणी गरज आहे, कारण हा घाट आहे महागिरीच्या समोर जेव्हा आम्ही उभे आहोत तर या सगळ्या भागामध्ये सुशोभीकरण आणि रस्त्याच्या लगत खाडी असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची देखील व्यवस्था मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कशी करता येईल यासंबंधी देखील आम्ही करणार आहोत. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसंच इतर विषय समित्या अद्याप गठीत झाल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचंही काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षांचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. इतकं असतानाही पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, 5 विषय समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्ती झाली नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यातील कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार संजय केळकर यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये, नेमकं काय आहे? नाही, कुठे अडलंय मलाही कळत नाही आहे. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत. हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार सुधीर कोकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदे सेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड यांच्यासह 4 जणांनी शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. त्यातील जयंत उर्फ जॅकी भोईर यानं मालुसरे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धावड याच्यासह 4 विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली आहे. मालुसरे 13 एप्रिल रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास टेंभिनाका येथील शाखेजवळ दुचाकी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनिल उर्फ बाळा, जयंत उर्फ जॅकी, खली राहणार कोपरी आणि देशमुख आदींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली असं मालुसरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. निखिल बुडजोडे यांच्या गटानं मालुसरे यांच्यावर हल्ला केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आपण 14,000 मतांनी निवडून आलो. हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदे सेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी केली आहे. ठाण्यातील कोळशेत रोडवरील ढोकाळी नाका परिसरातील एव्हरेस्ट वर्ल्ड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालाय. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सोसायटीतील अनेक रहिवासी या समस्येमुळे त्रस्त झाले असून वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे सकाळी किंवा उशिरा रात्री फिरायला बाहेर पडणंही नागरिकांसाठी धोकादायक झाले. या परिस्थितीचा परिणाम लहान मुलांवरही होत असून इयत्ता 4थीत शिकणारा 8 वर्षांचा रियांश सिंग हा देखील या समस्येमुळे प्रभावित झालेल्या मुलांपैकी एक आहे. त्यामुळे सोसायटीमधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रहिवाशांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नाही. तसंच काही प्राणीप्रेमी सोसायटीच्या आवारातच भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असल्याने ही समस्या आणखीन वाढत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कडक कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.